माझी बदली होऊन म्हणजे स्वतः सांगतो बदली होऊन मी 12 वर्ष लागले 2010 ते 12 वर्ष 2010 ते 12 या कालखंडात मी तहसीलदार होतो 12 वर्ष लागले अधिकारी बदललो बदलून गेला तो विसरून जातो जातो त्याच्यापर्यंत कोण आठवण करत नाही सरांचा पुन्हा आणि यावं लागतं असं म्हटल्यानंतर मी आवर्जून या कार्यक्रमामध्ये म्हटलं तर मी 100% येणार तेव्हा आपण सर्वजण आता मंडळी सर्वजण मला वाटतं की मी कालच मोबाईलला बसून आपण वेळ झालेला आहे माझ्या जुन्या आठवणी वेळ झालेला आहे सर्वप्रथम बांगर सरांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा हा म्हणजे इतिहास घडवण्यासाठी देहवेळी लोक लागतात असं म्हणतात पण इतिहास लिहिण्यासाठी पण देहवेळी लोक लागतात जसं ते बांगर सर आहे त्यांचा आणि माझा परिचय बांगर सर मी कोरवाडला त्यांच्या जन्मस्थळ आहे याच्यात आम्ही थांबलो होतो तिथे मला काही माहिती पाहिजे होती त्यावेळेला पण बांगर सरांचं मला फार इतर मंडळी फार सहकार्य केलं बांगर सरांचं पण फार महत्वाला योगदान लागलं त्यानंतर कोणतीही गोष्ट असो प्रशासनात कोणतीही गोष्ट लागू काही असं मी बांगर सरांचा आवडून त्याच्याबद्दल त्याचं सहकार्य केले म्हणजे प्रशासनाला मदत करणारे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सगळेच प्रशासनाचे लोक बांगर सरांना पाहतो त्याचा विषय सांगायचा झालं तर बांगरकरांची बदली कोरवाडवरून महाराष्ट्रात घाताने पाहिजे झाली तशी बघितलं तर प्रशासनाच्या दृष्टीने ती पनिशमेंट गोष्टी समजली जाते एवढ्या लांब जाणे 60 किलोमीटर फार अवघड असतं तिथं इथे इतकं मोठं काम केलं राजीबाईंची शाळा इथे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभर त्याचं नाव होतं असं व्यक्ती जिथं पनिशमेंट गोष्टी किंवा एखादी आपल्याला दिलेली अशी गोष्ट आहे तिथं इतर कोणत्या ठिकाणी किंवा शिक्षक असतात तर तो म्हटलं तर एवढ्या लांब जाणं त्याला पार हे केलं तर त्यांनी त्याच्यातून थोडं घडवलं असं हे व्यक्तिमत्व आहे अतिशय धडपडी व्यक्तिमत्व आहे सरांच्या हातून कोरवाडचा इतिहासच काय वर्तमान आणि भविष्यात कोरवाडच्या भविष्यासाठी पण त्यांचा वाटा हो त्यांनी त्यात आपलं योगदान देऊ आणि कोरवाड एक फार मोठं नाव एक हो कोरवाड असे सरीच्या व्यक्तिमत्व त्यांना